दीड महिन्यापूर्वी सुरतला आलेलं जोडपं, जास्त नाही, गजानन महाराज 4.5 वर्षाचा पोरगा मोटरसायकलवर आलेले, दैवेलच्या उड्डाण पूलवरती रात्रीच्या पिरियडला गाडीच्या फोकसमध्ये समजलं नाही, त्या उड्डाण पूलवरनं दोघं पडले. इकडे जास्त नाही, 30-32 हजार रुपये महिन्यानं काम करणारा माणूस दैवेलच्या उड्डाण पूलवरनं पडले ना. नियतीचा खेळ पहा, दोघही जीव मेले. 4 वर्षाचं पोरग तिथं वाचलं. लोक व्हिडिओ काढायचे पण पोराच्या डोक्यावर हात नाही फिरवायचे. लोक व्हिडिओ काढत होते पण असं कोणी म्हटलं नाही की हा पोरगा यांचा मेलाय ना. अरे जगाच्या बाजारात पैसा का कमवतो माणूस? फक्त आपली लेकरं सुखी राहिली पाहिजे. का माणूस 12-12 घंटे काम करतो? आपला परिवार खुश राहिला पाहिजे. आणि कधी कधी माय मावल्यावर तुम्ही थोड्या भांड्याला भांडायला लागलं की नवऱ्याला शब्द देतात म्हणून नशीब फुटणं पाशिंग सुटणं तशी शांतता नाही. या एका शब्दानं तुमचा माणूस मरतो बाई, एका शब्दानं घायाळ होतो. 20-22 दिवसापूर्वी सुरत सारख्या सिटीमध्ये आल्यानंतर माझा मित्र एका दुकानावरती, त्याला 22,000 रुपये महिना आहे. त्याची पत्नी त्या काही साड्यांना टिकल्या वगैरे लावते. त्यांना कुठेतरी लग्नाला जायचं होतं. सुरत सारख्या सिटीमध्ये लग्नाला जात असताना गड्यात कानात सोनं नाही म्हणून त्या बाईनं दुसऱ्याकडनं बँकेच्या 300, 350, 400च्या वस्तू घेतल्या. सुरत सारखी सिटी ही साड्यांनी प्रसिद्ध आहे, पण ज्या दिवशी घरात पैसा राहत नाही ना, जगात लाख साड्या विकवल्या जातात पण घरात बाईजवळ एकही साडी राहत नाही. कारण आपलं घरातलं तेल संपलं का कोणी शेजारी आणून देत नाही. आपले शर्ट फाटला की कोणी आणून देत नाही. माझ्या मित्राच्या पत्नीला साडी नव्हती, शेजारच्या बाईची साडी आणली, ब्लाऊज आणलं, टाचे मारून घालून घेतलं. तो दुकानाचा हिशोब करत होता आणि हिशोब करता करता माझ्या मित्राच्या पत्नीनं ते बँटेजचे दागिने घातले, साडी घातली आणि नवऱ्याला एवढंच विचारत होती, आओ दीदीचे पप्पा माझ्याकडे पहा ना, मी कशी दिसते, पहा ना माझ्याकडे. माझा मित्र खाली मान घालत होता, एक शब्द नाही बोलला. हा विषय कोणाला समजेल माहितीये का? जी बाई स्वतःच्या जिभेचे चोचले अपूर्ण ठेवते पण नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करते ना, तिला समजेल. जी बाई नवऱ्यासाठी कधी साडीवरती सोन्यासाठी रुसत नाही ना, तिला समजेल. त्या बाईनं दुसऱ्याची साडी घातली, त्या बाईनं दुसऱ्याचे बँकेचे दागिने घातले. नवरा हिशोब करत होता. मीही त्या वेळेस सुरत सारख्या नगरीमध्ये आलेलो, तो दुसऱ्याकडे गेलेला असताना त्याच्या घरात ती बाईनं साडी घातली आणि तिच्या नवऱ्याला विचारलं, हो दीदीचे पप्पा सांगा ना मी कशी दिसते. त्यानं वरती मान नाही केली. पुन्हा बाईनं विचारलं, अहो सांगा ना मी कशी दिसते. तिसऱ्यांदा बोलली ती अजून, अहो एकदा फक्त पहा ना माझ्याकडे मी कशी दिसते. त्याच्या डोळ्यातले थेंब त्या कागदांवरती पडत होते. त्यानं निरखून आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि सांगितले, अगं तुम्हाला ही नव्हते, तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की हे नालायका, लग्न करण्याची हौस होती तुला पण बायको तुझ्याकडनं पोचली गेली नाही, पाय दुसऱ्याची साडी घातलीये. माझ्या सोन्यासारख्या मित्रानं पत्नीचा हात धरला आणि सांगितलं, अगं मलाही वाटतं मी तुला चांगली साडी घ्यावी, मलाही वाटतं तुला दागदागिने घ्यावे, मलाही वाटतं तुझी शॉपिंग करावी. अगं सुरत सारख्या सिटीमध्ये 22,000 रुपये आणावे ना. कधी घर भाडं चाललं जातं, कधी रिक्षावाला घेऊन जातो, कधी किराणा चालला जातो. अगं रोज डोक्यात ठेवावं मी तुला काहीतरी घ्यावं, रोज डोक्यात ठेवावं की तुला काहीतरी आणावं. पण बाई या संसारात मी हारलो ग, मी या संसारात बेचैन झालो. मी गाडीवर बसलो का तुझा चेहरा पाहतो की तुला काहीतरी आणावं, पण संसार सारख्या
कुरुक्षेत्रात रडताही येत नाही, हसताही येत नाही. काय नाही करावं, काय घ्यावं, काय नाही घ्यावं तुला. माझ्या ताईंनो, मी जाता जाता फक्त एवढं सांगेन, स्वप्न जरूर मोठे ठेवा, पण नवऱ्याच्या उत्पन्नाला शोभतील असे ठेवा. जास्त हाव पाहू नका करू. आयुष्य गोड आहे, आयुष्य सुंदर आहे. आयुष्याच्या दोऱ्याला जपा. जी बाई नवऱ्याला हा शब्द बोलते ना, माझं नशीब फुटलं, माझ्या बापाने माझं नशीब फोडलं, माझ्या मामाने माझं नशीब फोडलं, असं नवऱ्याच्या कानावर ज्या दिवशी अशी बाई बोलते ना, त्या दिवसानंतर तुम्ही रोज जरी महादेवाला पाणी टाकलं ना, तरी तुमच्या पारड्यात पुण्य पडणार नाही. रोज तुम्हाला पुण्य नाही पडणार. भलेच तुम्ही नवऱ्याच्या आपत्कालीन संकटात उभे राहा, नवऱ्याच्या वाईट परिस्थितीला साथ द्या. हजार माय मावल्यांनी असं कष्ट सोसलं, हजार माय भाऊदादाने हा सर्व प्रपंच उभा केला. आपल्या खानदेश प्रांतातही अशा रुपयाला रुपया जतन करून इथपर्यंत पैसा पोहोचवला. तुम्हीही तर जतन केला. पण हा कलियुग आहे. इथं दीपक सारखा पोरगा येणार नाही, स्वप्नील सारखा पोरगा येणार नाही, आणि बापाचा असं द्वितीय पुण्यतिथीचा कार्यक्रम करणार नाही. हे कोणाच्याही नशिबी येत नाही. कारण जिकडे नाही तिकडे मायबापाने कष्ट करावं, आणि पोरांनी मायबापाला शेवटच्या अंतिम दर्शनाला सुद्धा येऊ नये. तेव्हा चोखोबाराय सांगतात, अभंगाचं दुसरं चरण. कोणी पडती रांडा पोरे. हे जे प्रमाण आहे ना, हे प्रमाण कष्ट करणाऱ्या माणसांना नाही. ज्यांनी घर सांभाळलं, इस्टेट सांभाळली, लेकरा पोरांना वडण लावलं ना, तिथं कोणी टाकून जात नाही. त्यांच्यासाठी रडतात. कारण त्या सूत्र आहे लोकांचं. ज्यांना संसार समजला ना, त्यांच्या डोक्यात एक तत्व नांदतं, मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करो नि मरावे. कीर्ती डोक्यात राहते. पण काही काही वेळे काही काही पोरांना, काही काहींना बापही कळला नाही, काही काही बायांना पतीही कळला नाही. आणि नाती किती गंभीर असतात, नात्यांमध्ये काय प्रेम असतं, पण एकदा का स्वार्थ दळला, जगायची इच्छा आपापली उरली का संसार आपल्याला दाखवतो. 2च वर्ष कोरोना आपला आला होता, 2च वर्ष कोरोना आला होता. जर गरमान नवरा बायकोल कोरोना घेतला तर असा मार्का डोऱ्या सांगत की ते एरमेकडे सोपा नाही होता कोरोना. एरमेकडे दकेत नाही लोक. काही काही व्हिडिओज माझी बाई काठी बांधीसन, चंपा बांधीसन, भाजी टाकी. इथला जमाना बाई. तुम्हाला सांगू का, कोरोना खरंच चांगला होता बाबा. त्याने माणसाला माणूस पण शिकवलं. कोरोना चांगला होता, पण कोरोना काही काही असा नीट होई घ्या, ज्या असा ड्रुक ड्रुक करत पैसाच ना जीवर त्याच्या अशा पासवर्ड दिले होई घ्या. ज्या असा पैसासवर गोष्टी करत ना, त्याचा पोरे शिलगावाला सुद्धा घेत नाही. दिसते चांगला चांगला असता मायबाप दुसरा माणसाची शिलगाई दिनात, पण पोरे गया नाही. मग अजून काय म्हणाल तुम्ही, टाकून पडते.